आज आपुल्या हिचा जो से जागता धन्य माता पिता तयाची या जगामध्ये सगळ्यात धन्य जर कोण असेल तर ते माय बाप आहे। आज या महाराज इगल कुटुंबातलं इलं कुटुंब जे आहे त्या ठिकाणी महाराज भगवंत बाबा साधू पाटील त्या ठिकाणी आपल्याला सोडून निघून गेलेले आहे। महाराज प्रत्येक जीवाला यायचं आहे, प्रत्येकाला जायचं आहे। जो आला तो एक दिवस जाणारच आहे। हा नियतीचा खेळ आहे। या नियतीच्या जाळ्यामध्ये भल्या भल्यांना जावं लागलं। काळाची उडी पडील बाजीवा एकदा का महाराज तू न्यायला आला का तिथे भल्या भल्यांना त्या ठिकाणी जावंच लागतं। आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना। जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला तिथे लहानपण मोठंपण म्हातारपण आणि शेवटचा त्या ठिकाणी शंभरी त्याच्या मनात जर आलं तर तो त्याला घेऊनच जात असतो महाराज। पण आमचा तुमचा नंबर सुद्धा कधी लागेल त्याचा भरवसा नाही। आहे तोपर्यंत प्रेमानं राहायचं, आहे तोपर्यंत आनंदानं राहायचं। भेटेल त्याच्याशी आपुलकीनं बोलायचं, भेटेल त्याला जय हरी घाला, भेटेल त्याला रामराम घाला। आज या कुटुंबामध्ये भगवंत बाबा सारखा बाप त्या ठिकाणी महाराज त्या लेकरांना सोडून निघून गेलेला आहे। जीवनामध्ये पैशानं सगळं काही मिळतं, पण परत तुम्ही किती पैसा दिला गेलेला बाप मागायचा प्रयत्न केला तर परत भेटत नाही। अरे इस दुनिया में कौन सी चीज है यहाँ नहीं मिलती। अरे सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते महाराज। अरे देवाला नवस केला तर देव पावतो सगळ्यांनी ऐकलं। देवाला नवस केला तर देव पावतो सगळ्यांनी ऐकलं, पण देवाला न नवस करता पावणारा देव हे जगात कोण असेल तर तुमचा माझा बाप आहे, लक्षात ठेवा। या जगामध्ये या विश्वामध्ये या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात जास्त जीवापाड प्रेम करणार नातं या जगात कोणाचं असेल त्याचं नाव बाप, लक्षात ठेवा। मावशी तुम्हाला विचारतो मी, दादा तुम्हाला विचारतो, जो म्हातारा झालेला बाप इथे बसलेला आहे, ज्या बापाला मुलगी आहे तो लय श्रीमंत आहे, पण ज्याला देवानं मुलगी नाही दिली ना तो देवाला हजार वेळेस म्हणतो पांडुरंगा एक तरी कन्या मला द्यायला लागत होती रे। अरे मुलगी म्हणजे बापाचं काळीज आहे बरं का। ए मावशी तुला विचारतो ना ग, ए ताईडे तुला विचारतो ना ग, ए मीराताई तुला विचारतो ना ग, ए मावशी सगळे आले ना तुम्ही या कार्यक्रमाला, तुम्हाला सगळ्यांना विचारतो ना ग, लेकीचं माहेर कुठपर्यंत ग। ए मावशी तुला विचारतो ना ग, ए सांग ना ग मला, लेकीचं माहेर कुठपर्यंत ग, हक्काचा चपला सोडणारा हुमरा कुठपर्यंत ग, दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत ग, हक्कानं माहेरचे लाड पुरवणारा नाथ ए कुठपर्यंत ग। जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे ना ग, जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे ना ग, सगळे लाड पुरले जातील। आणि ज्या दिवशी माहेरातला बाप गेला ना, अरे दाढीचा साबण संपला तर रांगोळीच्या साबणीनं दाढी करतो त्याचं नाव बाप आहे। दिवाळीच्या सणाला फाटलेल्या कपड्याला गावात हिंडतो, पण लेकरा बाळासाठी नवे नवे कपडे आणतो त्याचं नाव बाप आहे। काही लोक म्हणतात रे काय केलं माझ्या बापानं माझ्यासाठी। अरे काय नाही केलं रे तुमच्या बापानं तुमच्यासाठी माझ्यासाठी। सगळा मंडप रडल गड्या। माझ्याकडे बघा एक मिनिट, सगळे इकडे बघा, इकडे या रे। राम राम घाला सगळ्यांना, तुम्ही पण हात जोडा दादा, सगळे पण या दादाला राम राम घाला। इकडे बघा माझ्याकडे दादा, हे जे लेकरू आहे ना, हे आई 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 हे आई इकडे बघ, हे मावशी इकडे बघणार, हे ताई इकडे बघणार, आई आई भूक लागली का, जेवायचंय मला, जेवण करण्याकरता जेवण देण्याकरता लेकराला आई नाहीये। बाबा मला वही घ्यायला पैसे द्याल ना, पैसे देण्याकरता बाप नाहीये। आई आई मी लई मोठा साहेब होणार आहे, आई तुझं नाव लई मोठं करणार आहे, बाबा लई मोठ्या पदावर पोहोचेल, आई लई मोठ्या पदावर पोहोचेल, लई मोठं नाव करेल। लेकरांना आई बाप नाही रे। अरे आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही रे। अरे गेल्यावर आई आई करण्यापेक्षा, गेल्यावर बाबा बाबा करण्यापेक्षा, अरे गेल्यावर समाज गोळा करण्यापेक्षा, अरे गेल्यावर ढगाडोळ करण्यापेक्षा हाय तोपर्यंत जीव लावा रे। नाही भेटत रे, नाही भेटत माय बापाचं प्रेम। विसरू नको रे आई बाबाला, विसरू नको रे आई बाबाला, जितविन त्याने काया काया जितविन तुझ्या शिरावर धरली काचे कायर वेगळा मिळणार नाही कुणाला बाकी माया, मिळणार नाही कुणाला बाकी माया। शेती बाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही, बाप मिळणार नाही काय बाबाला, काय बापाला लावतील भूक मागाया, काय
आई गेली एकदा बाप गेला ना, अरे नाही रे भेटत. कसाही असू द्या तो बाप, कशी असू द्या ती आई, फक्त घराच्या उंबऱ्यात बसलेली असू द्या आणि लेकरांना तोंड भरून तिनं पाहावं, बापानं तोंड भरून पाहावं. लई आनंद असतो रे जीवनातला. बाप लई महत्वाचा असतो राजा. काही काही लोक इथं अशी बसलेली आहे, बापाचा जर फोन आला ना, बापाचा जर फोन आला ना दादा, तर बापाचा फोन कट करून टाकतात रे. अशी काही काही लोक आहे, अरे बापाचा जर फोन आला ना, बापाचा फोन कट करून टाकतात. आणि अशी काही काही लोक आहे, बापाच्या फोन यायची वाट पाहतात रे, पण फोन येत नाही. अरे डोंगरावर गेला सूर्य परत दिसेल, पण मातीआड गेला बाप परत आयुष्यात कधी दिसत नाही. हे तायडे, अगं दिवाळीच्या सणाला आली असेल ना, अगं नवी साडी घेऊन तुला परत पाठवतो, त्याचं नाव बाप आहे. संगमनेरच्या स्टँडवर दिवाळीच्या सणात झाला आणि 4 दिवसानं मुलगी सासरला निघाली. बापानं पुरीला नवी साडी घेतली. महाराज बापानं पुरीला त्या ठिकाणी नवी साडी घेतली. मुलगी निघाली सासरला, संगमनेरच्या स्टँडवर आली. अरे गाडी फुल भरली होती. बापानं पुरीला मागच्या बाकड्यावर बसवलं, डोळ्यातून अश्रूंच्या धारा उगळल्या. ए मावशी, आयुष्यात कधी रडत नाही का तुझा बाप? नाही रडला कधी, नाही चुकला कधी, नाही हादरला कधी, नाही घाबरला कधी. पण ज्या दिवशी मुलीचं लग्न लागतं ना, गुरा ढोरासारखा रडतो, त्याचं नाव बाप आहे. तुम्ही सासरला राहतात, अरे ही पोरगी लई प्रेम करते बापावर. अण्णा, सासरला राहून सुद्धा आपल्या माहेरच्या बापाची काळजी करणारं नातं या जगात एकमेव नारी म्हणजे ती लेक आहे. महाराज, लेकीसारखं प्रेम नाही करत रे कोणी. त्या बापानं मागच्या बाकड्यावरती लेकीला बसवलं. बापानं खिशात हात घातला, 500 रुपयाची नोट काढली, पुरीच्या हातात दिली. कंडक्टरनं बेल वाजवली, हो बाबा उतरा खाली. ड्रायव्हरनं आरशातून पाहिलं, कंडक्टरला सांगितलं, कंडक्टर दादा ताप. कंडक्टर म्हटला, उशीर झाला डॉक्टर ड्रायव्हर दादा आपल्याला. राजा, अजून तुझं लग्न नाही झालं रे कंडक्टरा. ज्या दिवशी तुझं लग्न होईल ना, आणि ज्या दिवशी देव तुला मुलगी देईल ना, त्या दिवशी कळेल तुला मुलीचं बापाचं किती अतूट नातं असतं रे. महाराज, असा कळवळा फक्त बापाला असतो. बाप तुम्हाला रडताना दिसत नाही, पण हृदयामध्ये झिजतो, त्याचं नाव बाप आहे. आई सगळ्यांना प्रेम करते. बाप तुम्हाला रडताना पाहिलं नव्हतं. अरे रामाला जन्माला घालणारी आई कौशल्या सगळ्यांनी पाहिली, पण माझा राम वनवासाला जाऊ नये म्हणून रडत राहणारा दशरथ सुद्धा डोळ्यासमोर ठेवा. ऐका ना, लई वाईट वाटतं. ते जे लहान लेकरू आहे ना, त्या मोठ्याला सगळं कळतं बरं, पण ते लहान लेकरू आम्हाला म्हणतं, बाबा सांगा ना, किती पैसे जमा केल्यावर आणि किती पैसे मिळवल्यावर आमचा बाप आम्हाला परत भेटलो, आमची आई आम्हाला भेटेलो.
गेलेली आई गेलेला बाप भेटत नाही. काल आम्ही प्रवारा माईच्या तीराजवळ पाठीमागे केशव तीर्थ आहे संगमनेर मध्ये एक दहाव्याचं प्रवचन होतं. बाबा प्रवचनाला सुरुवात केली. बापाला 5 मुली होत्या, एकुलता एक मुलगा होता. 5 मुलींमधली 3 नंबरची मुलगी थोडी वेडी होती. बापाचं पिंड सुरू झालं. 7:30 ला मी प्रवचनाला उभा राहिलो. मला 7:30 ला प्रवचन सुरू केलं. 8 वाजले, 8:30 झाले, 9 वाजले. कावळा काय पिंडाला शिवेना. हे मावशी, लेकीचं बापाचं किती प्रेम असतं बघ बरं का. अरे मेला ग, स्वर्गात गेलाय, ढगात गेलाय, पण ढगात जाऊन सुद्धा लेकरा बाळाची काळजी करतो. ओ बाप, तुम्ही ऐकला नसेल ना, ऐका जरा, ऐका बापाचं प्रेम. पोट खिडकीनं सांगतोय बापाची कहाणी तुम्हाला. किती महत्वाचं असतं रे बाप. तुझ्या सासरला कधी आला ना, रिकाम्या हाताने कधी पाठवू नको पुरी. अर्धी चुटकुर कवायना त्याला खाऊ घाल. माहेरला कधी आली ना, उडभर कवायना खाऊ त्याला घेऊन जाय बरं का ग. त्याला काय नाही लागत ग. तू पैसे द्यावं नाही लागत, तू त्याला नवे नवे कपडे आणावं नाही लागत. काल महाराज प्रवचनाला सुरुवात केली. 9 वाजले 9, पण कावळा काही शिवेना. लोक म्हटली, अरे तो बाप का नाही शिवत, मला माहितीये. त्या बापाचा सगळ्यात जास्त जीव त्या वेड्यापुरीत होता, वेड्यापुरीत. लोक म्हटली, अरे हा कोणाच्या दहाव्याला गेला, कोणाच्या लग्नाला गेला, कोणाच्या श्राद्धाला गेला, वेडीला घेऊन जायचा. पहिली आंघोळ वेडीला घालायचा, पहिला जेव वेडीला घालायचा, आणि मग तो जेवायचा. अश्रूंच्या धारा उघडले. वेड्यापुरीचा हात धरला. गावकऱ्यांना त्या पिंडाजवळ आणलं. विडीनं पिंडाचं दर्शन घेतलं. बघा बरं, विडीनं त्या पिंडाचं दर्शन घेतलं. लोकांना वाटलं शिवला असेल कावळा, नाही शिवला कावळा. 7-8 कावळ्याचा गराडा घेऊन झाडावर कावळा बसलेला होता. कावळा खाली जायचा, माघारी यायचा, खाली उतरायचा, माघारी यायचा. असं करता करता बाकीच्या पुरी जवळ आल्या. म्हटल्या, अण्णा शिवाना अण्णा, ओ अण्णा, लय समाज आलाय, शिवाना अण्णा पिंडाला. नाही शिवला बाप. बाबा शिवाना बाबा, नाही शिवला बाप. एकुलता एक पोरगा म्हटला, अण्णा जोपर्यंत जिवंत होता ना तोपर्यंत लई सेवा केली अण्णा तुमची. मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला घेऊन गेलो, तुम्ही आम्हाला लेकरा बाळासाठी लई कमवून ठेवला अण्णा. अण्णा, ओ अण्णा, शिवाना अण्णा, नाही शिवला बाप. लेकीचं प्रेम काय असतं बापाचं सांगेल. बाकीच्या 4 पुरी बापाजवळ येऊन रडत होत्या पिंडाजवळ. ती विडी एका बाजूला रडत होती. बापाच्या डोळ्यात त्या ठिकाणी अश्रूंच्या धारा येत होत्या जिवंत होता तोपर्यंत. अरे मी गेल्यावर माझ्या वेड्या लेकीची काळजी कोण करेल, म्हणून तो शिवत नव्हता. अण्णा शिवाना अण्णा, पोराला कळून चुकलं. पोरगा जवळ गेला, वेड्या बहिणीचा हात धरला, वेडीला मिठी मारली, पिंडाजवळ नेलं. अण्णाच्या पिंडाजवळ सांगत होता, अण्णा मला माहितीये तुम्ही का शिवत नाही. आजपासून वेड्या ताईला कधीच वेडी म्हणणार, कधीच तिला वाईट बोलणार नाही, तिला कधी तिचं मन दुखवणार नाही. आजपासून अण्णा मी तिला पहिली आंघोळ घालीन. अण्णा पहिलं जेवण मी तिला भरविलं, मी आंघोळ जेवण नंतर करेल. अण्णा अण्णा शिवाना अण्णा, अण्णा तुम्हाला वचन देतो बाबा, आजपासून तुमच्या लेकीला कधीच कोणती गोष्ट कमी पडू देणार नाही. वचन देतो अण्णा. 9:30 वाजले तरी शिवेना. 9:45 वाजले. अण्णा शिवाना अण्णा, वचन देतो अण्णा, शपथ घेतो तुमची. आणि तेवढ्या झाडावरून एक कावळा उतरला, पडदिशी पिंडाला जाऊन शिवला. सांगा मावशी, स्वर्गात गेलाय, देवाघरी गेलाय, अरे ढगात गेलाय, पण ढगात जाऊन सुद्धा लेकरा बाळाची काळजी करतो, त्याचं नाव बाप. अचानक बाप गेला आमच्या भीमा दादाला, शंकर दादाला, अरे मारुती दादाला, पांडुरंग दादाला. आता बाबा म्हणण्याकरता, बाप म्हणण्याकरता बाबा नाही राहिला.
आदर्श बाप, काळ्या मातीशी प्रेम करणारा, शून्यातून विश्व निर्माण करणारा, माझ्या लेकरा बाळाचं कल्याण झालं पाहिजे पांडुरंगा. माझ्या लेकरा बाळाला कोणापुढे हात पसरायची वेळ येऊ देऊ नको. आयुष्यभर भगवंत बाबांना महाराज आयुष्यभर परमार्थ केला. आयुष्यभर त्या ठिकाणी लेकरांची काळ्या मातीचाच परमार्थ जणू की काय लेकर बाळ सुखी समाधानी झाली पाहिजे. शून्यातून महाराज काही नव्हतं, पण सगळं शून्यातून विश्व निर्माण करून आपले लेकर सोन्यासारखा प्रपंच करत आहे. आणि लेकरांनी सुद्धा याचसाठी केला होता टास, शेवटचा दिस गोड व्हावा. खरोखर शेवट गोड केला. आणि एक वाक्य तुम्हाला सांगू, आजचा जो त्या ठिकाणी महाराज विधी आलेला आहे पुण्यस्मरणाचा, हा पितृलोकामध्ये पितृपक्षामध्ये आलेला आहे. महाराज आपण किती श्राद्धांजल्या वाहिल्या तरी त्याच्यापेक्षा आपण कितीही काही बोललो तरी त्याला एवढा मान नाही. जगाच्या मालकाचा त्या ठिकाणी तो मोक्ष प्राप्तीचा विधी चाललेला आहे. त्या विधीमध्ये तो आत्मा भगवंताच्या स्वाधीन जातोय. हीच खरी बाबांना भावपूर्ण श्राद्धांजली महाराज. आणि जाता जाता एकच वाक्य सांगतो, हात जोडून सांगतो, पाया पडून सांगतो महाराज, एक वाक्य सांगतो, कोणी कोणाचं नाही. अरे याचा टेटस ठेव, त्याचा टेटस ठेव, याला मोठं कर, त्याला मोठं कर. अरे लोकाला मोठं करण्यापेक्षा काहीतरी आपल्या बापाचा आणि आईचा फोटो टेटसला ठेवा. आणि एका वळीतल्या माझा बाप देव माणूस आहे, माझी आई देव माणूस आहे, महाराज जगाच्या मालकाला आनंद वाटेल पुरावा महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. Bye.